त्याला मी या उगा फरशीना फाडून काढतो. तेवढा खर्चा केला पण त्याने माझी भेट का घेतली या भेटात आपण विचारपणाने खुला करा जायला जातो पण ते आपल्या थोड्याच असतात मध्ये परंतु काही झालं तरी माझाही सत्यासाठी याला काहीतरी दिवस मला गोंधळलाच पाहिजे. सुंदरी आता इनामदारासारखी मासनी पण तुमच्याला दिला व्हायचं. हिंदूशा थोडा माझी चेष्टा करतो व्हायला. बुवा तुमची चेष्टा मी कशाला करू. तुमची चेष्टा करून माझीच कुचेष्टा होईल. त्या परस एखाद्या भाकड कोणीची चेष्टा केली तर ती वाईट असते. मग ती कशाला तुमची चेष्टा करू? तर माझा काय फायदा बरं. माणसं कशाला आलात आमच्या किंचित असताना आपले काय करते तर बंदुकीचा मला बळी पडावं लागेल. लक्षात ठेव. मी तुमची मस्करी करायला नाही आलो. मी माझ्या सुंदरीला बघायला आलोय. सुंदरी कोण आहे सुंदरी. या हिंदुशाची मदन मंजिरी या गावात माझ्या सुंदरीला कोण ओळखत नाही. काय मंडळी ओळखता की नाही माझ्या सुंदरीला. अहो या हिंदुशीच्या ढोलकीच्या तापावर आणि सुंदरीच्या पायाच्या चाळावर भले भले पाटील सरपंच पागल झाले ती आणि तुम्ही माझ्या हिला ओळखत नाही म्हणे. मला काय करायचे असल्यास नाच गाण्याच्या उठा ठेवी मी बोला की माझं गाव बरं असली माणसं आम्हाला काय करायचे असले अंबट शोक. बरोबर आहे. तुम्ही या गावाचा खेळ खंडोबा करणारी माणसं. तुम्हाला कशाला हवा असला शो. भावेश सार्थकले खालती बसावं. तुझ्या बोलण्याचा उद्देश काय. आता काय उद्देश म्हणजे काय. तुम्ही जर ठरवलं तर या गावाचा खेळ बी होईल आणि मनात आलं तर खंडोबा बी करणार. असली माणसं तुम्ही. मला ठाव आहे तुमच्या एका इशाऱ्यावर या संपूर्ण गावाचा कारभार चालतो. ते काय मागची ठाव नाही बाई. कान मागी बोललात तर मात्र तुझी खरं नाही. फोडले का हरामखोर. अरे तू कमी हरामखोर. अरे काय कर नाही तर म्हैस कर. मला काय करायचं त्यातलं. पण मानसिंगराव लक्षात ठेवा गाठ या हिंदुशाशी आहे. 56 गावचं पाणी पिलेला तमासगीर आहे मी. त्यातलं एका गावचं पाणी नाही पाजलं तर वटावर मिशी ठेवणार नाही. जाऊ द्या आपल्याला काय करायचं. माझी सुंदरी कुठे. सुंदरे अगे सुंदरे सुंदरे अगे सुंदरे. नव काय झालं ओरडायला. येळ काळ घर जर काय कळत का नाही. एखाद्या रेड्यावर ओरडता होय. अगं तू बायको आहेस का कोण. अगं ना तुझा नवरा म्हणजे वर ना. हे बघ तू काय माझा खरा नवरा नाही. तमाशामध्ये नवरा बायकोचा तो लावतो आपण. अगं तमाशातला का होय ना पण नवरा तर आहे ना. वय म्या कुठं नाही म्हणती या. पण तुम्ही तुमचा नवरोबाचा हक्क तमाशा बोर्डात 4 चौकात गाजवायचा. असं एकांतिक गाजवायला मी काय तुमची खरी पत्नी नाही हे लक्षात ठेवा. अगं खरी नसलीच म्हणून काय झालं. खोटी तरी आहेस ना. बाकी तमाशाची जात आहे बोलायला ऐकणार आहे वय. अगं बायकोपणाचा हक्क दाखवायला 4 चौकात येत जा की. 4 चौकात आल्यावर तुला देतो बायकोपणाचा हक्क. अगं सुंदरे तमाशात जर का तू माझ्या सोबतीला नसलीस तर मला अन्न गोड लागत नाही बघ. एक दिवस मी ऍक्टिंग तमाशा उभा केला तर एवढा जीवर खालवायला लागला.
आणि वर्षभर दौरा केला तर काय करशील रा? एक दिवस नाही, एक क्षण जरी तू माझ्या सोबत नसलीस तर मला अन्न आणि अन्नाला मी गोड लागत नाही बघ. एवढं फिरवायचं तुझं माझ्यावर? अगं माझं प्रेम किती आहे हे दाखवू तुला. काय पेटवायचं तुमच्या फिरमाला? वर वर माया आणि उपाशी निज गबाया, हे असतं तुमचं प्रेम? अगं माझ्या प्रेमाला नाव ठेवतेस तू. धावतोच तुला. अहो तुम्हाला याद लागलं थोडं मला. अगं या नाही मूळ नाही, हे तर प्रेमाचं मूळ आहे ग. चला दूर व्हा. हे लाल गीत वाटती का नाही?